तुमसर भंडारा येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दंत विभाग गेल्या 2 वर्षांपासून ठप्प असून दंत रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। रुग्णालयात दंत शल्यचिकित्सक आणि कर्मचारी उपलब्ध असेल तरी दोन्ही दंतखुर्च्या पूर्णपणे बंद आहेत। 2004 आणि 2012 मध्ये बसवलेल्या या खुर्च्या इतक्या जीर्णावस्थेत आहेत की दुरुस्ती देखील शक्य नाही, अशी माहिती समोर आली आहे। रुग्णालयात दरमहा 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र दंतखुर्च्या बंद असल्याने त्यांना उपचार न मिळता स्वखर्चाने खासगी दवाखान्याकडे जावे लागत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। आरोग्य सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याची सरकारी हमी असतानाच भंडारा जिल्ह्यातील ही परिस्थिती आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्ष अधोरेखित करत आहे। माझे नाव अश्विन मेश्राम आहे। मी माडगी या गावी राहतो। मी या माडगी गावावरून इथं तुमसरला एवढ्या लांब काही दाताचा त्रास होता त्यामुळे आलेलो आहो। पण इथं आल्यामुळे मला असं माहीत पडलं की इथं दात चेकिंग करायची जी मशीन आहे ती बंद पडलेली आहे। तर आमचा इलाज होणार नाही, आमच्या दाताचा इलाज होणार नाही तर आम्ही कुठं जावं? आणि हे मशीन बंद पडल्यामुळे इतर जे पण पेशंट इथं येतील त्यांना पण त्याची सोय मिळणार नाही। नेता मी दंत आरोग्य SGS सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमसर इथे कार्यरत आहे। गेल्या 2 वर्षापासून ही चेअर बंद आहे। आम्ही पत्र वगैरे व्यवहार केलेला आहे। इवन BDOला पण पत्र दिलेलं आहे, अजून नाही का सरकारला पण पत्र दिलेलं आहे। तरी आमची मागणी आहे का त्वरित तर डेंटल नवीन चेअर यायला पाहिजे डेंटल हॉस्पिटलमध्ये आणि रुग्णांना चांगली सोय झाली पाहिजे।